नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 128. कडीपानीची कडी परीक्षा व जलमग्न कलहंसेश्वर अर्थात हाफेश्वर. वाजेपूरची बावडी सोडली आणि पुढे तलाव, लिंबडी, रायसिंगपुरा, बुंजर, चिखली अशी गावं पार करत कडीपानी या ठिकाणी आलो. हे सर्व आदिवासी क्षेत्र आहे, वनवासी क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, कठीण माणसं. मध्ये रायसिंगपुरा या गावामध्ये एक मूर्तिकार भेटला. याचं नाव होतं नागिनभाई कोदरभाई सिलावट. यानं मला चहा पिण्यासाठी घरी बोलवलं. चक्क मराठी भाषेमध्ये बोलत होता. नंतर कळालं की याच्या सौभाग्यवती नंदुरबार जिल्ह्यातल्या असल्यामुळं याला मराठी येत होतं. मूर्ती बनवण्यासाठी हा महाराष्ट्रामध्ये फिरलेला होता. तसा हा पूर्वीचा महाराष्ट्राचाच भाग. नवीन राज्यरचनेमुळं मध्य प्रदेश आणि गुजरातला मिळालेला. पूर्वी गुजरातचा विस्तार मुंबईपर्यंत होता आणि आतासुद्धा कानबेडा या गावातून मी एक गंमत पाहिली होती आणि तिची नोंद डायरीमध्ये केलेली आहे. या गावावरून दर 5 मिनिटाला एक विमान उडत होतं. साधारण उडण्याची दिशा पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की हा बहुतेक मुंबई ते कर्णावती अर्थात अहमदाबाद असा हवाई मार्ग आहे. अशा अनेक गमतीशीर गोष्टी परिक्रमेमध्ये दिसायच्या. लिहून ठेवल्या तेवढ्याच लक्षात राहतात, बाकीच्या हळूहळू विस्मरणात जातात. रायसिंगपुरा गावामध्ये एक जैन मंदिर नुकतंच बांधून पूर्ण झालेलं दिसत होतं. हेच ते रायसिंगपुरा गावातलं जैन मंदिर. हा सगळा उंचसखल टेकड्यांचा भाग होता, त्यामुळे कधी चढ तर कधी उतार असं चालत राहिलो आणि कडीपाणी गावात आलो. कडीपाणी हे गुजरातच्या राज्यातलं शेवटचं गाव आहे. इथून पुढं मध्य प्रदेशची हद्द सुरू होते. इथे GMDC अर्थात गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची आस्थापना आणि शाळा होती. मी निळकंठ मंदिरामध्ये पोचलो तेव्हा अंधारून आलं होतं. मंदिर उंचावरती होतं. बाहेर झाडे वगैरे लावलेली होती. पायऱ्या चढून वर गेल्यावर मुख्य सभामंडप होता. उजव्या बाजूला स्वयंपाकाची खोली आणि पाण्याची टाकी होती. डावीकडे साधूची राहण्याची व्यवस्था होती. समोर महादेव होते. डावीकडे बसण्यासाठी एक मोठा कट्टा केलेला होता. मंदिरामध्ये मी गेलो तेव्हा एकटाच होतो. नर्मदे हर असा मी पोकारा केला. त्याबरोबर एक गोरेपान व थोडेसे स्थूल असलेले महंत बाहेर आले. यांनी पांढरी शुभ्र दाढी भरपूर वाढवली होती. केस चापून चुपून बांधलेले होते. एकही केस मोकळा उडत नव्हता. याचा अर्थ त्यांनी बांधण्यासाठी बरेच कष्ट घेतले होते. कपाळाला गंध वगैरे व्यवस्थित आकारात लावलेले होते. कपडे पण स्वच्छ होते. एकंदरीत या साधूंना चांगले राहण्याची आवड आहे असे लक्षात येत होते. महंत दिसायला तर TV मालिकेतल्या साधूसारखे होते, परंतु तुलनेने अगत्य थोडेसे कमी वाटले. मुळात या भागात फारसे परिक्रमावासी येत नाहीत. तसेच हे बहुतांश आदिवासी क्षेत्र असल्यामुळे इतर गावांसारखे भगत मंडळी दिसत नाहीत. भगत म्हणजे गावातली प्रतिष्ठित भक्त मंडळी जी त्या आश्रमाशी विविध कारणाने जोडली गेलेली असतात. कारण काही असो, परंतु साधू माझ्याशी बोलायचं टाळत होते. मी त्यांना विचारलं, हम आज यहाँ आसन लगा सकते हैं क्या महाराज? साधू माझ्यावर ओरडला, तो क्या आगे जंगल में जाओगे? पता नहीं महाराज, आपकी जैसे आज्ञा होगी वैसे करेंगे. महत्त्व दिल्यावर साधू थोडेसे खुलले. गांजा पिते हो? तुम्हाला अगदी मी त्या साधूच्या आवाजातच म्हणून दाखवतोय वाक्य. माझ्या डोक्यात तो शब्द पक्का बसलाय. गांजा पिते हो असं तो मला म्हणाला. तारपट्टीतल्या आपल्या आवाजात त्यानं मला विचारलं. नाही भगवन, मी उत्तरलो. बीड़ी सिगरेट? ना. तमाखू तो खाते होगे? नाही बोरबो. प्रत्येक प्रश्नाला साधूचा आवाज आणि क्रोध चढत चाललाय असं मला जाणवलं. नशा पानी नहीं करते मतलब? जी महाराज, बिल्कुल नहीं करते. तो जिंदगी में क्या करते हो? चिडून साधूने मला विचारले. मला या प्रश्नाचा अर्थच कळला नाही. बहुतेक नशा पाणी न करणारा मनुष्य आयुष्याचा आनंद घेत नाही असं त्यांना म्हणायचं होतं. बहुत कुछ करते हैं महाराज, जैसे अभी नर्मदा परिक्रमा कर रहे हैं. माझ्या या उत्तरामुळे साधू खुश व्हायच्याऐवजी भडकले. दम नहीं मारते हो और बोलते हो बहुत कुछ कर रहा हूँ. जिंदगी में क्या दिखा है तुमने? अरे जो दम के साथ छूटे ना वही दम है असे म्हणत त्या दमेकरी साधूने खोकत खोकत चिलीम पेटवली. एकंदर प्रकार माझ्या लक्षात आला. ते गांजा पिणारे जे परिक्रमास असतात त्यांना वाटेतील भगत मंडळी चक्क गांजासुद्धा पुरवतात. कारण मध्य प्रदेशमध्ये गांजा पिणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप आहे. काही परिक्रमावासी तर केवळ गांजा गोळा करण्याकरता परिक्रमा करतात. असे परिक्रमावासी गांजाचे व्यसन असलेल्या महंत मंडळींना हवे असतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा यांना मिळतो, फुकट मिळतो. माझ्याकडून काहीच प्राप्त होणार नाही
हे लक्षात आल्यामुळे साधूला माझा राग आला होता. प्रचंड खोकत असूनही आणि दम्याची उबळ आलेली असूनही महाराज गांजा ओढत राहिले. मी माझी अन्नी काटोपून घेतली आणि पूजा वगैरे करून मंदिरामध्ये शांत बसून राहिलो. खरे तर या मंदिरामध्ये महादेवाची भजने स्तोत्रे म्हणायची मला खूप इच्छा होती, परंतु गांजाडे साधू खूप लवकर चिडतात. त्यामुळे मी शिवमानस पूजा केली. साधू काही भोजनप्रसादाचे नाव काढेना. मी त्याच्याजवळ बसून पुढच्या भागाची माहिती त्याला विचारत होतो, परंतु हा एकाही प्रश्नाचे उत्तर देत नव्हता. गांजा एके गांजा, व्यसनामध्ये पूर्णपणे डुबलेला असा तो मला वाटला. मी शांतपणे बसून राहिलो. साधारण रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला साधूला काय वाटले कोणास ठाऊक, मला म्हणाले, भोजन पाओगे? जो आप कहे स्वामीजी, मी म्हणालो. मैं तो कह रहा हूँ गांजा पी लो और तुम मना कर रहे हो, फिर काय को बकर करताय? साधूच्या बोलण्यात तथ्य होते. मी केवळ वरवर त्यांच्याकडे सौजन्य दाखवतोय हे त्यांच्याही लक्षात आले होते. मनोमन पाहायला गेलं तर मला त्यांचं वागणं आवडलेलं नव्हतं. कसाही असला तरी शेवटी तो साधू होता, त्यामुळे माणसं ओळखायची कला त्याला प्राप्त होती. एक काम करना, अंदर जाओ, दोपहर का भूक लगा हुआ पडा है, वो पा लेना. मला आनंद आला, कारण खरंच खूप भूक लागली होती. मी आतल्या स्वयंपाकघरात गेलो. तिथं फक्त एक चूल होती. एक ताट झाकून ठेवलं होतं. उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये 5 पेढ्याच्या आकाराचे गक्कड, चमचाभर भरीत, थोडासा भात आणि थोडीशी आमटी असं अन्न होतं. या भागातील लहान मुलेसुद्धा याच्यापेक्षा दुप्पट आहार करतात, परंतु अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे स्वतःला समजून सांगत मी खाली बसलो. अन्नाचा नैवेद्य दाखवला आणि नेहमीप्रमाणे श्लोक म्हणून, या स्वामी जेवायला, ये नर्मदामाई जेवायला असे म्हणालो. थंडगार भातामध्ये हात घातला. मला असा भास झाला की भात खूप चिकट आहे. त्यात मी आमटी ओतू लागलो. जेवताना शक्यतो मी डोळे मिटून जेवायचो. पहिला घास तोंडात घातला मात्र तो तोंडातच फिरला. काहीतरी खराब झाले होते. घास तोंडात तसाच धरून मी खाली पाहिले. माझ्या 4ही बोटातून तारा निघत होत्या. आमटीत बोट घालून पाहिले तर तिच्यातूनही तार निघत होती. भातही चिकट झाला होता. भरीत पाहिलं, तेही खराब झालं होतं. गक्कड तेवढे चांगले होते. इतक्यात साधू बाहेरून ओरडला, मिला की नाही प्रसाद? प्रसाद? अरे होय की, हा तर महादेवांचा प्रसाद आहे, नर्मदा मैयाचा प्रसाद आहे. कसा का असेना, ग्रहण केलंच पाहिजे, मी मनाशी बोललो आणि तोंडातल्या तोंडात फिरणारा तो तोंडातला ओषड घास गिळत साधूंना म्हणालो, हा महाराज मिल गया. नर्मदा मैया पदोपदी माझे चोचले पुरवत होती. ज्या दिवशी जे हवे ते मला भरपेट खायला घालत होती. त्यावेळी मी कधी तिचे आभार मानत नसेन, तर आज हे तिकडच्या भाषेमध्ये बासी अन्न मिळाल्यावर तक्रार तरी कशाला करायची? आणि थोड्याच वेळापूर्वी मी स्वतःला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे वगैरे समजून सांगत होतो. मग जर पूर्ण ब्रह्मस्वरूप माझ्यासमोर प्रकट झालेले असेल तर ते कसे का असेना त्याचा स्वीकार करायला नको का? खाणारा देखील ब्रह्म, खातो आहे ते देखील ब्रह्म, खाण्याची क्रिया देखील ब्रह्म, सगळेच ब्रह्म. आहा हा, काय ती अवस्था, काय तो आनंद. मला त्या अन्नाची चव कळायचे बंद झाले, कारण मीच खाणारा, मीच अन्न आणि मीच चव. माझे जेवण कधी पूर्ण झाले मलाच कळले नाही. तृप्तीचा ढेकर आला. नर्मदा मैया तृप्त झाली. जोपर्यंत परिक्रमावासी जेवत नाही तोपर्यंत ती देखील उपाशी राहते. प्रत्येक परिक्रमावासी जेवल्यावरच ती तृप्त होते. मी ताट धुवून ठेवले आणि बाहेर येऊन आसनावर बसलो. साधूने विचारले, भरले का पोट? हो स्वामीजी, खरंच पोट भरलं. आणि यावेळी माझं बोलणं मनापासून आहे हे साधूने देखील ओळखलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याला कधीच नावं ठेवू नयेत. आपल्याला लहानपणापासून जसे अन्न खायची सवय लावली जाते तसे अन्न हळूहळू सवयीमुळे आवडू लागते. जन्मतः आपण कुठलीही आवड निवड घेऊन जन्माला येत नाही. शूलपाणीच्या झाडीमध्ये लोकांना फक्त बाजरीची भाकरी आणि तिखटाचा गोळा खायला मिळतो. तिथली एक जात सर्व लहान मुले तिखटाचा गोळा आरामात खातात. शहरातल्या मुलांसारखी नाटकं करत नाहीत. 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच तिथली बालके मिरची खाऊ लागतात हे मी स्वतः पाहिलेले आहे. याचाच अर्थ एकदा पोटामध्ये भूक लागली की वरून कुठलेही अन्न आहुती स्वरूपात टाकले की स्वाहा होते. कारण मुळात उदरभरण नव्हे, जाणीजे यज्ञकर्म. आपल्या पोटामध्ये एक मोठा यज्ञ पेटलेला आहे. त्या यज्ञातील आहुती म्हणून आपण अन्नाचे घास टाकतो आहोत. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम असे भगवंत भगवद्गीतेत सांगतात. अर्थात मीच प्रत्येक जीवाच्या पोटामध्ये वैश्वानर नामक अग्नीच्या रूपाने अन्नाचे पचन करतो आणि ते ग्रहण करतो. त्यामुळे अन्नाला कधीच नावे ठेवू नयेत. हे चांगले आहे, ते वाईट आहे असे अन्नाच्या बाबतीत कधीच म्हणू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तुमच्यासाठी एखादं अन्न खराब झालेलं असेल तर अन्यजीव ते खातात. याचाच अर्थ ते अन्न हे अन्नच असते. केवळ तुमची आवडनिवड वेगळी असल्यामुळे तुम्ही त्याला नावं ठेवता. किंबहुना आवडनिवड असते म्हणूनच तुम्हाला नावे ठेवायला सुचते. असे कधीच करू नये. जे पानात पडेल ते मुकाट्याने खावे. अन्नाच्या बाबतीत कसली आली आवडनिवड? जी अन्नपूर्णा माता देईल ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे. अन्नाची स्तुती किंवा निंदा होऊ नये म्हणूनच बहुतेक आपले पूर्वज भोजन करताना मौनव्रत पाळायचे. जेवताना बोलूच नये,
कारण त्यामुळे पोटामध्ये अतिरिक्त हवा शिरते. अन्नग्रहण चालू असताना आपले आतडे म्हणजे त्याचे मुख उघडे पडलेले असते. अशावेळी बाहेरून हवा आत जाणे हिताचे नसते आणि मुख्य म्हणजे प्रत्येक घासावर एकाग्रतेने लक्ष देऊन घडावयाचे चिंतन घडत नाही. मग जेवताना काय करावे ते तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले. राम नाम ग्रासोग्रासी तो जेविलाची उपवासी. अर्थात जो मनुष्य प्रत्येक घासाला रामनाम घेतो त्याने भरपेट जेवण केले तरी त्याला उपवासाचे फळ प्राप्त होते, कारण तो उपाशीच राहतो आणि त्याच्या त्या अन्नाचा स्वीकार साक्षात परमेश्वर करत असतो आणि मग तोच जगण्यासाठी लागणारे बळ थेट अशा नामसाधकाला पुरवतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हे त्यासाठी सांगितले आहे. एकदा अन्नाला परब्रह्म मानून ते ग्रहण केलं की त्यातला कुठलाही दोष आपल्याला लागत नाही, हे मला नर्मदा परिक्रमेनं शिकवलं. माहेश्वरी किंवा मारवाडी लोक ज्याप्रमाणे जेवण झाल्यावर ताटामध्ये पाणी टाकून ताट स्वच्छ करून ते पाणी पितात, तसेच मी संपूर्ण परिक्रमेमध्ये करत होतो. हेतू इतकाच होता की मला प्रसाद म्हणून देण्यात आलेल्या अन्नाचा एक कणही वाया गेला नाही पाहिजे. आजही मी ते केले आणि खरोखरच वरवर पाहता कदान नसले तरी देखील ते अन्न ग्रहण केल्यावर मला मिष्टान्न भोजनाचा आनंद मिळाला होता. नर्मदा मातेने बहुतेक माझी परीक्षा पाहिली होती, कारण नर्मदा खंडामध्ये कुठलाही साधू कधीही स्वप्नात देखील परिक्रमावासीला असे अन्न देऊ शकत नाही. ही नर्मदा मातेची अगम्य लीला होती. तिला बहुतेक पाहायचे होते की आपला मुलगा अन्नाच्या बाबतीत कितपत आसक्त आहे. बाहेर येऊन बसलो आणि थोड्याच वेळात 2 परिक्रमावासी तिथे आले. एक मंगलोरचा विजयकुमार होता आणि दुसरे मला सकाळी भेटलेले जय भीम नर्मदे हर म्हणणारे दलित परिक्रमावासी आजोबा होते. यातील आजोबा गांजा प्यायचे, म्हणजे घरी पित नव्हते, परंतु परिक्रमेत कोणी दिला तर नाही म्हणत नव्हते. त्यामुळे साधूसोबत बसून थोडा वेळ त्यांनी गांजा ओढला आणि मग साधू त्या दोघांसाठी स्वयंपाक करायला आतमध्ये गेले. दोघांसाठी त्यांनी गरमागरम वाफाळलेला भात आणि पिठले केले. माझ्यासमोरच ते दोघे जेवायला बसले. याचा स्पष्ट अर्थ असा होता की साधूला अन्न बनवण्याचा कंटाळा नव्हता, तर केवळ नर्मदा मातेला माझी परीक्षा घ्यायची होती. साधू महाराजांना जर मी सांगितलं असतं की अन्न खराब आहे तर त्यांनी नक्कीच मला नवीन बनवून दिलं असतं, परंतु नर्मदा मातेची अगम्य लीला अशी होती की त्यांना देखील गांजा पिण्याची बुद्धी दिली आणि माझी इकडे परीक्षा घेतली. असो, विजयकुमार माझ्या एका मित्रासारखा दिसायचा. कोल्हापूरजवळ वेंगरुळ नावाचं छोटंसं गाव आहे. गारगोटीच्या जवळ भुदरगड रांगणा किल्ल्यांच्या कुशीमध्ये हे गाव वसलेलं आहे. इथे माझे एक मित्र नितीन काका जोशी म्हणून राहतात. त्यांनी आपली 2.5 एकर जमीन दान करून एक शस्त्रशास्त्र विद्या शिकवणारं गुरुकुल उभं केलं. हे गुरुकुल ज्यांच्या स्वप्नातलं विश्व होतं ते माझे मित्र श्री लखन जाधव गुरुजी म्हणून एक तरुण आहेत. सव्यसाची गुरुकुलम नावाची संस्था ते चालवतात. हा विजयकुमार म्हणजे अगदी त्या लखन गुरुजींची झेरॉक्स कॉपी आहे असे मला वाटायचे. मी त्यांना हे सांगितले. त्यांना लखन गुरुजींचा फोटो बघायचा होता. त्यांचे शस्त्र चालवतानाचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर आहेत आणि विजयकुमार फोन वापरायचा, त्यामुळे त्यांच्या फोनवर मी ते व्हिडिओ शोधले. गंमत म्हणजे त्यांचा क्रमांक लिहिलेला होता. मी लगेचच त्यांना फोन लावला आणि नंतर व्हिडिओ कॉल लावला आणि सुमारे 2-2.5 तास आम्ही मनसोक्त बोललो. खूप वर्षांनी आमची भेट होत होती. रामनवमीला लखन गुरुजींना पुत्रप्राप्ती झाली होती. मोठीच आनंद वार्ता होती. जी माणसे समाजासाठी काहीतरी जबरदस्त काम करत आहेत अशा माणसांची पिढी पुढे वाढणे अतिशय आवश्यक असते. त्यांची जीन्स जनुक टिकून राहणं मानवी समाजाच्या हितासाठी आवश्यक असतं, कारण गुरुकडून शिष्याला किती जरी ज्ञान प्राप्त झाले तरी जन्मतः आलेली जीन्स अर्थात गुणसूत्र आपले गुण योग्य वेळी दाखवतातच. श्रीकांत हा लखन गुरुजींचा पट्टशिष्य आहे. त्याच्याशी देखील बोललो. नितीन काका जोशी यांच्याशी देखील बोललो. सर्वांनाच खूप आनंद झाला. हे सर्व माझे ध्येय मित्र, अर्थात आम्ही सर्वजण एकाच ध्येयानं प्रेरित झालेली माणसे. त्यामुळे घरी फोन लावून चिंता करणाऱ्या घरातल्या नातेवाईकांशी बोलणं वेगळं आणि हा वृद्ध संवाद वेगळा. आमच्या संभाषणामध्ये एकही इकडचा तिकडचा विषय आला नाही. जे आमचे नेहमीचे बोलायचे विषय आहेत त्याच विषयावर आम्ही बोललो. आजही माझा फोनचा वापर असाच आहे. माझा कुठलाही फोन कॉल 15 ते 20 सेकंदाच्या पुढे चालत नाही. अगदीच महत्त्वाचा विषय असेल तर काही काळ अधिक बोलतो इतकेच. अन्यथा पाल्हाळ लावून बडबड फोनवर करणे यासारखा वेळेचा अपव्यय नाही असे मला फार वाटते. त्या 2.5 तासामध्ये 2-2.5 वर्षातले राहिलेले सगळे विषय आम्ही संपवून टाकले. विजयकुमार देखील लखन गुरुजींशी बोलला आणि त्यानंतर मी शांतपणे निद्रादेवीच्या कुशीमध्ये शिरलो. हेच निळकंठ महादेवाचं मंदिर आहे कडीपाणीचं. हे आहेत श्री निळकंठ महादेव. मी आसन लावली ती ही जागा. उजव्या बाजूला कट्टा दिसतोय. कडीपाणीचे महंत महाराज. जय हो. हे आहेत शस्त्रशास्त्र सकल विद्या पारंगत लखन जाधव गुरुजी, जे मूळ ज्योतिबा कोल्हापूर इथले आहेत. हे आहेत आमचे नितीन काका जोशी, वेंगरुळ कोल्हापूर. अत्यंत सज्जन मनुष्य. हे आहेत अभियंता आणि शस्त्रशास्त्र पारंगत श्रीकांत गुरुजी. या सर्वांशी बोलल्यावर शांतपणे झोपी गेलो. सकाळी लवकर उठून सर्व आटोपले आणि हाफेश्वराकडे प्रयाण ठेवले. समोर उगवणारा सूर्य दिसत होता. वरती मात्र ढगांची दाटी चालली होती. अचानक पावसाने हजेरी लावली. अतिशय अप्रतिम दृश्य होते.
समोरून सूर्याची कोवळी ऊने, डोक्यावर काळे भोरडक आणि रिमझिम पाऊस. आजूबाजूला डोंगरच डोंगर, कधी चढ कधी उतार, सरळ रस्ता नावाला सुद्धा नाही. संपूर्ण आदिवासी क्षेत्र होते. आदिवासी लोक स्वभावाने थोडेसे आत्ममग्न असतात. मध्य प्रदेशातील लोक जसे आपणहून येऊन आपल्याशी बोलतात तसे इथे कोणी बोलत नाही. थोडेसे लाजाळू किंवा बुजऱ्या स्वभावाचे लोक असतात. तुम्ही काही विचारले तर उत्तर नक्की मिळते, परंतु आपणहून कोणी बोलायला शक्यतो येत नाही. मध्ये एक मोठा जलप्रकल्प पाहिला. इथे पाण्याच्या 2 मोठ्या टाक्या होत्या. टाक्या प्रचंड खोल होत्या आणि जिन्यावरून कोणीही वर जाऊ शकेल अशी अवस्था होती. सुरक्षिततेसाठी काहीतरी करणे आवश्यक होते असे वाटले. इथे फारसे कोणी जात नसावे. मी मात्र प्रकल्पाच्या भिंतीवर चढून पाण्याच्या दोन्ही टाक्या पाहिल्या. अतिशय खोल असं ते पाणी होतं. हाच तो प्रकल्प आहे. चालत चालत नवीन हाफेश्वर गाठले. नवीन हाफेश्वर म्हणजे हाफेश्वराचे पुनर्स्थापित केलेले मंदिर आहे. जुने मंदिर जलमग्न आहे. धरणाचे पाणी फार जास्त उतरते तेव्हा त्याचा कळस किंवा मंदिर दिसू लागते. अन्यथा कायम त्या मंदिराच्या वरती कित्येक फूट पाणी साठलेलं राहतं. मूळ मंदिर अजूनही सरदार सरोवरच्या धरणामध्ये जलाशयामध्ये अतिशय सुरक्षित आहे. नवीन मंदिर मात्र अतिशय सुंदर असं बांधलेलं आहे. इथे स्वच्छता खूप आहे. रोज मंदिर धुतलं जातं. मोठ्या प्रमाणात सेवेकरी देखील आहेत. इथली व्यवस्था बघणारे नर्मदा दास नावाचे एक उडिया बाबा होते. मी गेल्या गेल्या यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी अत्यंत तुसडेपणाने आणि तुच्छ वागणूक देत मला हाकलून लावले. त्यांना परिक्रमावासींशी बोलण्यात जरा देखील स्वारस्य नव्हते असे मला जाणवले. नर्मदा खंडाविषयी त्यांना अत्यल्प माहिती होती किंवा जी काही माहिती होती ती देण्याची इच्छा अजिबात नव्हती. तिथल्या वास्तव्यामध्ये मी अनेक वेळा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटी ते माझ्यावर फारच भडकले. ते अत्यंत असमाधानी आणि दुःखी आहेत असं मला स्पष्टपणे दिसत होतं, परंतु त्यांच्या दुःखाचं मूळ काही कळलं नाही. मला ते बाबा फार उलटेपालटे बोलले. हरियाणवी साधू देखील इथे पोहोचला. त्याचा देखील त्यांनी विनाकारण पाणउतारा केला. तो देखील मूग गिळून शांत राहिला. या आश्रमातले सर्वच सेवेकरी या साधूला घाबरतात असे माझ्या लक्षात आले, कारण तो कोणाशीच आनंदाने प्रेमाने बोलत नव्हता. साधू असे अजिबात नसतात. सेवकांशी बोलल्यावर लक्षात आले की हा मनुष्य पहिल्यापासून असाच आहे. सर्व ग्रामस्थ खाजगीमध्ये या बाबाला शिव्या घालतात असे मला सांगण्यात आले आणि स्थानिक परिक्रमावासींशी ते कधी खोटं बोलणार नाहीत आणि स्थानिक परिक्रमावासींशी कधी खोटं बोलणार नाहीत. मी त्या साधूला उलटून काही बोललो नाही. फक्त मनातल्या मनात नर्मदा मातेला सांगितलं की बघ बाई कसं काय वागतोय, कसं काय वागणं यांचं ते. इथे इशराम नावाचा एक सेवेकरी होता. तो तरुण होता. त्याला जेव्हा मी माझा काठाने जाण्याचा संकल्प सांगितला तेव्हा त्याने मला सांगितले की निश्चिंत राहा, काठाने मार्ग नक्की आहे. मी उड्या साधूला काठावरून जाण्याचा मार्ग आहे का हेच तर विचारत होतो, परंतु त्यांना या प्रश्नाचा फार राग आला. मी काय इथे तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बसलोय काय वगैरे वगैरे माझ्यावर ते ओरडले. व्यक्ती कशी आहे हे लक्षात आल्यावर मी त्यांचा नाद सोडून दिला. इश्रामने मात्र मला संपूर्ण नकाशा गुगल नकाशावर दाखवला. आज मी तुम्हाला जागोजागी नकाशे जोडून दाखवतोय, परंतु परिक्रमेदरम्यान मला फार कमी वेळा असा नकाशा पाहायला मिळाला होता. मैया नेईल त्या मार्गाने आणि मैया सुचवेल त्या पद्धतीने मी चालत होतो. इथे शांती पुजारी म्हणून जो पुजारी होता तो खूपच प्रेमळ होता. नावाप्रमाणे शांत आणि प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळं तो सर्वांनाच आवडायचा. परिक्रमावासींशी तो अतिशय नम्रपणे बोलायचा. साधू महाराजांशी बोलल्यावर लोकांना आलेला राग या सर्व सेवेकरी मंडळींना भेटलं की शांत व्हायचा. विशेषतः मराठी लोकांबद्दल या महाराजांच्या मनात विशेष अढी आहे असं मला जाणवलं. परिक्रमेला जाणाऱ्या मराठी माणसांनी या गोष्टीचा आवर्जून विचार करावा असं सांगावंच वाटतं. इथे देवा नावाचा एक कार्यकर्ता होता. हा देखील खूप जुना होता. त्याला या भागातील सर्वच रस्ते माहिती होते. माझी काठाने चालण्याची इच्छा आहे पाहिल्यावर त्याने मला संपूर्ण मार्ग समजावून सांगितला. या सर्वच सेवेकरी लोकांनी मला अतिशय प्रेम आणि आदर दिला. इशराम मला म्हणाला, मी तुम्हाला जुने हापेश्वराचे मंदिर दाखवून आणतो चला. परंतु ते तर जलमग्न झाले ना, मी अल्पमतीपणाने विचारले. त्याने सांगितले की मंदिर जरी पाण्यामध्ये बुडालेले असले तरी सध्या पाण्याची पातळी उतरली आहे. आपले नशीब चांगले असेल तर मंदिराचा कळस दिसू शकेल. आम्ही दोघे साधारण 1 किलोमीटर चालत नर्मदा मातेच्या काठावर आलो. समोर एक मोठी उपसा विहीर होती. तिचे लोखंडी खांब मैयामध्ये खोल गेलेले दिसत होते. सर्वत्र तासले गेलेले उभे दगडी कडे होते. दगड अखंड नसून तुकड्या तुकड्यांचा होता. इथे काही नावा उभ्या होत्या व काही नावा समोरच्या तटावर जायला निघाल्या होत्या. काठावर बऱ्यापैकी लोक होते. सेवेकरी मला म्हणाला की आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे कोणीच नसते. तिथून आपल्याला हापेश्वराचे मंदिर देखील जवळ आहे आणि तुमचं स्नान देखील छानपैकी होईल. आणि एका टेकडीला वळसा मारून तो मला एका दरीपाशी घेऊन आला. म्हणजे आता जरी मला तो छोटासा डोंगर आणि समोर पाणीच पाणी दिसत असले तरी इथे खाली खोल दरी आहे हे डोंगराची रचना पाहून लक्षात येत होतं. इथे मी बराच वेळ मनसोक्त स्नान केले. पाण्यातून बाहेर आल्यावर
मला इथे भरपूर मगरी आहेत हे सांगण्यात आले. पाण्यात असेपर्यंत कोणी मगरीचे नाव काढत नाही. मगर परिक्रमावासींना काही करत नाही याची जणू काही त्यांना खात्री असते. ईशारामकडे मोबाईल होता. त्याने यावेळी काही फोटो काढले आणि नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. जुनं हाफेश्वर मंदिर इथून खूपच जवळ पाण्यामध्ये बुडलेलं आहे. अगदी त्याच ठिकाणी नर्मदामध्ये स्नान करत असताना काढलेलं हे छायाचित्र आहे. सकाळचे साधारण 9:30-10 वाजले होते. मी लवकर पोचल्यामुळे अजून पूर्ण दिवस माझ्या हातात होता आणि इथे मुक्काम करण्याचे आणि क्षमा करा आणि इथे मुक्काम करण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे काहीच गडबड नव्हती. मी बराच वेळ त्या जागेवर स्नानाचा मनसोक्त आनंद घेतला. इथे एका टेकडीच्या उतारावर मी स्नानासाठी उभा होतो. एक पाऊल पुढे टाकलं की खोली 5 फूट वाढत होती. पोहण्याची परवानगी नसल्यामुळं मी छाती एवढे पाणी येईल अशा ठिकाणी उभा राहून नर्मदा मातेच्या कृपेचा अनुभव घेत राहिलो. हे इश्रामने काढलेले काही फोटो आहेत. समोर दगडी कडा दिसतोय जेथे मगरी होत्या. पाण्याचा उतार कसा वाढत चालला आपल्याला दिसतोय जमिनीतून. 23 एप्रिल 2022 हा दिवस होता. सकाळचे 9:57 झालेत. या चित्रात टेकडीचा उतार स्पष्टपणे दिसतोय. समोर मात्र खोल कडा आहे. या दोन्हीच्या मध्ये एक जबरदस्त खोल अशी दरी होती जिच्यामध्ये मगरींचा निवास होता. माझे स्नानपूजन चालू असताना इश्राम काठावर बसून हे फोटो काढत राहिला. आपल्याला मागे खांबावरती पाण्याची पातळी वर किती जाते ते दिसते बघा. काळा रंग ना तेवढा शिल्लक राहतो फक्त. वरून पाणी उपसण्याची व्यवस्था केलेली दिसते. हा एक मोठा नळा सतत पाणी उजळत होता आणि मी काही वेळापूर्वी पाहिलेल्या भव्य दिव्य अशा त्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये हे पाणी जात होते. ही मागे पाण्याची टाकी दिसते. ही टाकी आत्ता बघून ठेवा. ती पाण्यात किती बुडते ते तुम्हाला नंतर मी दाखवतो. या चित्रामध्ये दिसणं अवघड आहे, परंतु मागं पाणी उपसा जिथं होतोय त्या रेषेमध्ये जुन्या हापेश्वर मंदिराच्या कळसाचं टोक दिसत होतं. प्रत्यक्षामध्ये तो कळसावर बांधलेला एक झेंडा होता. इथलं पाणी सरदार सरोवरचं असल्यामुळे शांत, खोल आणि गंभीर होतं. हा आहे इश्राम. त्याने घेतलेला सेल्फी. मी पूर्णपणे स्नान करून बाहेर येईपर्यंत हा काठावर का बसून होता हे नंतर त्याने मला सांगितलं. उंचावर बसलं की मगरी येताना दिसतात. मगरी आल्या की मला सावध करायचे असे त्यांनी ठरवले होते. परंतु माझ्या सुदैवाने मी स्नान करेपर्यंत कुठली मगर काही आली नाही. नर्मदा मैयाला लाथा न मारता, पाय लागू न देता अशा रीतीनं तासनतास पडून राहायला मला आवडतं. परंतु इथं मगरी असल्यामुळं मी फार काळ काही असं पडलो नाही. परंतु मला जी काही मैयाला पाय लागू न देता जलक्रीडा करायची ती त्याने मला करू दिली. आपलं सर्वस्व मैयावर वाहून असंच पडून राहण्यात फार वेगळा आनंद मिळतो. या चित्रामध्ये दिसणारे डोंगर जे समोरचे ते दक्षिण तटावरचे डोंगर आहेत. मनसोक्त स्नान आटोपल्यावर आम्ही पुन्हा मंदिरामध्ये आलो. जुनी हापेश्वराची पिंड जागेवरून अजिबात हलली नाही. त्यामुळे इथे नवीन पिंड स्थापन करण्यात आली. परंतु जुन्या मंदिरातली एक पिंड मात्र इथं आणली, ज्याबरोबर एक वडाचं झाड देखील आले, जे मातीशिवाय वाढले. आजही ते मातीशिवाय वाढतच आहे. लोक त्याचं दर्शन अवश्य घेतात, कारण जुन्या मंदिरातली तेवढी एकच गोष्ट इथं आणता आलेली आहे. मंदिर फार सुंदर आहे. परिसर भव्य दिव्य आहे. सरकारने भरपूर खर्च करून सर्व काही उभं करून दिले. हापेश्वर या नावाचा इतिहास मोठा मजेशीर आहे. हे मंदिर डोंगरामध्ये वसलेलं आहे. मी जुन्या मंदिराबद्दल बोलतोय बरं का. तर पूर्वी परिक्रमावासी जेव्हा इथे यायचे तेव्हा हा डोंगर चढून त्या डोंगराची अतिशय कठीण अशी चढण चढून येताना त्यांना दम लागायचा. हिंदीमध्ये याला हाफना असं म्हणतात. हाफते हाफते परिक्रमावासी यहाँ आते थे, इसलिए इसका नाम हापेश्वर पडा. नाहीतर तसं या महादेवाचं नाव कलहंसेश्वर असं आहे. आहे की नाही गंमत. आणि आता हेच मंदिर आपल्या पातळीच्या कित्येक फूट खोल गेलेलं आहे. या परिसराची काही संग्रहित छायाचित्र आपण आता बघूयात. आपण मगाशी जी पाण्याची टाकी पाहिली ती पाण्याची पातळी वाढल्यावर किती जास्त बुडते हे आपल्याला बघता येईल बघा. या विहिरीचे खांब असे बुडून जातात.
मी गेलो तेव्हा मात्र पाणी उतरलं होतं. पाणी उतरलं की असं दृश्य असतं. हे फार जास्त पाणी उतरलं आहे. या भागातले डोंगर कसे आहेत बघा. त्यामुळे जिथं जागा मिळेल तिथं पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून काठावरून जाणं कठीण आहे. कारण तुम्हाला लक्षात येत नाही की कुठल्या डोंगरावरचं आतमध्ये पाणी आलेलं आहे. याच डोंगरांच्या कुशीमध्ये हापेश्वराचं नवीन मंदिर बांधण्यात आले. त्याचं हवाई चित्र आपण बघतोय. स्वर्गीय संत महंत श्री 108 मोहनदासजी महाराज यांची समाधी इथं असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे हापेश्वराचं नवीन शिवलिंग. मंदिर खूपच सुंदर आणि भव्य आहे. मंदिरामध्ये भरपूर घंटा आहेत. उत्तम असं बांधकाम या मंदिराचं केलेलं पाहायला मिळतं. या मंदिराचे नवीन कळस जेव्हा बसवले त्या दिवशी काढलेलं हे छायाचित्र आहे. याच ठिकाणी मारुतीसोबत जुनं शिवलिंग सुद्धा ठेवलेलं आहे. बाहेर महादेवाची एक मोठी मूर्ती आहे बागेमध्ये. आणि त्याचवेळी अशा या ज्या घंटा टांगल्यात जागजागी त्यांचा दणदणाट सगळे सेवेकरी करतात. ते ऐकायला फार छान वाटतं. घंटांच्या दणदणाटामध्ये आपलं मन निर्विचार होऊन जातं. हे नूतन हापेश्वर महाराज. बागेमध्ये नर्मदा खंडात कुठेही अशी झेंडूची झाडं दिसली की हमखास ओळखायचं की मध्ये एखादं गांजाचं रोप असणार. कारण दोन्ही वनस्पतींची पानं अगदी एकसारखी दिसतात. त्यामुळं गांजाचं एखादं झाड अशा झेंडूंच्या बनामध्ये खपून जातं. मंदिराचा परिसर अतिशय भव्य असून आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं पण आहेत. मंदिर आकाशातून देखील खूप सुंदर दिसत असणार. मला मंदिर बांधण्याची आवड असल्यामुळं याही मंदिराच्या रचनेचा मी अभ्यास केला होता. उत्कृष्ट अशा स्थापत्यशैलीचा हा नमुना होता. हेच ते वडाचं झाड म्हणजे महादेवांच्या पिंडीवर मातीशिवाय सुद्धा वाढले आणि वाढतच चालले. केवळ हवेवर जगणारं असं हे झाड आहे. पाण्याची पातळी उतरली की हापेश्वराचं जुनं मंदिर पुन्हा एकदा दिसू लागतं. मंदिराचा दगड आणि दगड सुस्थितीमध्ये असून अगदी वरून केलेलं चुन्याचं प्लास्टर देखील हललेलं नाही. यावरून या मंदिराच्या बांधकामाचा दर्जा किती उत्कृष्ट आहे ते लक्षात येतं. आणि वाईट वाटतं की इतकं सुंदर मंदिर कसं काय वाचवता आलं नाही. अजूनही यातला एक एक दगड हलवला तर पुन्हा एकदा मंदिर जोडता येणं सहज शक्य आहे. जुन्या मंदिरातून आणलेलं नवीन जातं जुन्या मंदिरातून आणलेलं जातं नवीन मंदिरामध्ये ठेवलं आहे ते फारच अजस्त्र आहे. ते जसं हलवलं तसं एक एक दगड काढून हलवला तर हे अख्खं मंदिर पुन्हा आपण बांधता आलं असतं. कारण जुनं मंदिर अतिशय अप्रतिम अवस्थेमध्ये आहे. केवळ आतमध्ये साचलेला गाळ वगळता नक्षीचा एक दगडसुद्धा हललेला नाही. हल्ली आहे तर ती आपली श्रद्धा आणि आस्था. हे बघा, या मंदिराचा प्रत्येक घुमट आणि त्याचं प्लास्टर कसं सुस्थितीमध्ये बघा. संपूर्ण पाण्याखाली जात आहे तरीसुद्धा. सरदार सरोवर धरणाचं पाणी कसं विस्तारलं आहे ते या नकाशामध्ये आपल्याला दिसतंय. इथे समोरच्या बाजूला महाराष्ट्र आणि या बाजूला गुजरातची सीमा आहे. हापेश्वरनंतर लगेचच मध्य प्रदेशची सीमा सुरू होते. जिथं आपल्याला लाल खूण दिसते ना त्याच ठिकाणी मी स्नान केलं होतं. तिथं पाण्याची टाकी पण आपल्याला पाहायला मिळते. आपण जर नीट पाहिलं तर पाण्याचा विस्तार कसा आहे आपण बघू शकता. छोटे छोटे ओढे नाले जे येतात मैयामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी नर्मदा मातेचं पाणी शिरलेलं असल्यामुळं काठाने चालणं खूप कठीण आहे. आपण अजून थोडं जवळ जाऊन बघूया. हे हापेश्वर पाणी उपसा योजना आपल्याला दिसते आणि लाल खूण आहे तिथं मी स्नान करताना गेलो होतो त्या शेतातनंच चालत. हे बघा अशी ती जागा आहे. हे पाणी अजून खूप चढतं आणि पूर्ण उतरतं सुद्धा. मी जेव्हा गेलो तेव्हा मंदिरातला सगळा भाग जलमग्न झालेला होता. परंतु मंदिराच्या वर असलेला ध्वज मात्र अशा रीतीने मला दिसला होता. गुजरात पाणी पुरवठा आणि गटार व्यवस्था बोर्डाची टाकी आपण पाहिली. त्यांची मोठी इमारत इथं आहे आणि त्या शेजारीच मगरींपासून सावध करणारी पाटी पण लावली. कारण इथे खरोखरच खूप जास्त मगरी आहेत. फक्त पाणी भरपूर आणि खोल असल्यामुळे त्या दिसत नाहीत. गरुडेश्वरपासून पुढे दिसणाऱ्या मगरी याच क्षेत्रातनं वाहत
धरणाच्या सांडव्यावरून खाली आलेल्या मगरी असतात. मला अस्वस्थ करणारं दृश्य इथं देखील पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर एकही झाड दिसत नाही. हीच शूलपाणीची झाडी आहे बघा. एकही झाड नसलेली झाडी. इथं जितक्या प्रमाणात लोकसंख्या वाढली तितक्या प्रमाणात झाडं वाढली नाहीत. त्यामुळे तिथल्या लोकांशी संपर्क ठेवून त्यांचं वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत प्रबोधन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत अत्यावश्यक आहे. हे बघा कशी गर्दी आहे नावेमध्ये. इथं बरेचदा अशा नावा पलटी होऊन अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नर्मदा मातेच्या आणि निसर्गाच्या भव्यतेपुढं आपण अत्यंत कप पदार्थ आणि खुजे आहोत हेच खरं आहे. नर्मदा मातेच्या या रूपाची मला भुरळ पडली. त्यामुळे मी परत मंदिरात जरी आलो तरी पुन्हा तिच्या दर्शनाची ओढ लागून राहिली. त्यामुळे संध्याकाळी नागाबाबा आणि मी असे दोघे पुन्हा एकदा नर्मदा मातेमध्ये स्नानासाठी आलो. मी आधीच तिथे येऊन गेलेला असल्यामुळे मला जागेचा बरोबर अंदाज होता. नागासाधू मात्र सावधपणे उतरत होता. अनुभवाचा हाच फायदा असतो. नागासाधूंच्या काय काय परंपरा आहेत त्या मला यांच्याकडून शिकायला मिळाल्या. अर्थात त्या फक्त नागासाधूंनीच करायच्या गोष्टी असतात. पुन्हा एकदा मनसोक्त स्नान करून मंदिरामध्ये परतलो. घंटांच्या दणदणाटामध्ये जोरदार आरती केली. माझ्याजवळ मुलांना वाटण्यासाठी आणलेल्या गोळ्या संपल्या होत्या. आता पुन्हा एकदा आदिवासी क्षेत्र सुरू झाल्यामुळे सोबत गोळ्या ठेवा असे देवासेवेकरांनी सांगितले. मला प्रथमच जात असल्यामुळे काही अनुभव नव्हता. त्यामुळे मी गोळ्या नेल्या. आता माझ्या असं लक्षात आलं की मुलांच्या तब्येतीच्या दृष्टीने बदाम किंवा काजू वाटत गेलेले अतिउत्तम आहे. अर्थात ही मुलं अनोळखी बिया खात नाहीत, फेकून देतात. हे देखील मी बाबरीमध्ये पाहिलेलं आहे. परंतु अति चॉकलेट खाऊन मुलांचे दात कायमस्वरूपी खराब होतात हे मात्र खरं आहे. त्यापेक्षा चिक्की, गुडदाणी, रेवडी किंवा राजगिरावडी असं काही नेलं तरी चालू शकतं. फक्त फार मोठ्या प्रमाणात न्यावं लागतं. प्रत्येक गावामध्ये 5-50 मुलं तुम्हाला दर्शन देतात आणि प्रसाद नेतात. इथे मी थोड्या अनिच्छेनेच गोळ्या खरेदी केल्या. रात्री रड्याबाबा पण इथे रात्री रड्याबाबा इथे पण हजर झाला. त्यामुळे नागा साधूची आणि माझी पुन्हा एकदा भरपूर करमणूक झाली. दोघे त्याला नकारात्मक मुद्द्यांवर भरपूर भडकून त्याची मजा घेत राहिलो. रात्री इथे कारमधून परिक्रमा करणारे एक दाम्पत्य आले. हरियाणा येथील भारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकारी असलेला हा मनुष्य होता. त्यांच्याशी चांगल्या 2 तास गप्पा मारल्या. त्यांच्यासोबतच भोजन घेतले. मोठा अधिकारी आणि कारमधून आलेला असल्यामुळे त्याच्यासाठी सुंदर असं भोजन उडिया महाराजांनी बनवलं होतं. त्याने मला देखील सोबत जेवायला बसण्याचा आग्रह केल्यामुळे महाराजांचा नाईलाज झाला. मनुष्य कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याचे वैयक्तिक गुण-अवगुण त्याला बाधित करत असतात. कुठलाही मनुष्य निर्दोष असूच शकत नाही हे कायम डोक्यात ठेवावे. कुणाचा हा गुण चांगला तर कुणाचा तो गुण चांगला असतो. गणपतीची मूर्ती खरेदी करताना आपण किती बारकाईने पाहत असतो. ज्याचा डोळा चांगला आहे त्याची सोंड वाकडी असते. ज्याची सोंड सुबक आहे त्याचे कान जरा कमी असतात. थोडक्यात काही ना काही गुणावगुण प्रत्येकामध्ये असतातच. त्यामुळे साधूंचे असे वागणे कुठे दिसले तरी त्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण सर्व गुणसंपन्न मनुष्य मिळणं कठीण आहे. त्यातल्या त्यात उत्तम जे आहे ते पाहावे आणि पुढे चालू लागावे हेच सर्वोत्तम. परिक्रमेचे अनुभव सांगताना अनेक लोकांनी अशा भेदभावपूर्ण वर्तनाबद्दल आवर्जून लिहिलेले किंवा बोललेले दिसते. परंतु त्यामुळे आधीच अश्रद्ध होत चाललेल्या आपल्या समाजातील उरलीसुरली श्रद्धा देखील पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता अधिक असते. त्यापेक्षा ज्याला त्याला स्वतः अनुभव घेऊ देणे हे उत्तम असे मला वाटते. परिक्रमेला जाण्यापूर्वीच त्यांच्या मनामध्ये विकल्प उत्पन्न करून ठेवू नये. कदाचित ओडिया साधू माझ्याशीच असा वागला तर बाकीच्या सर्वांशी चांगला वागलेला असू शकतो. नर्मदा मातेने ठरवले असेल की माझी परीक्षा पाहायची तर कोणालाही कसेही वागण्याची बुद्धी ती देऊ शकते. असो. नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये बसून शिवमहिम्न स्तोत्र म्हटले. अन्य काही शिवस्तुतीपर स्तोत्रे गायली. मंदिरातच बसून डायरी अर्थात रोजनिशी लिहून काढली आणि मग नागा साधूशी गप्पा मारत झोपेला स्वाधीन झालो. उद्यापासून मी जो मार्ग निवडला होता तो अत्यंत कठीण असा होता. वाटेमध्ये कुठेही कोणीही सेवा देत नाही असे मला सांगण्यात आले होते. हा भाग लवकरात लवकर पार करून पुढे जाण्याची सूचना मला देण्यात आली होती. संपूर्ण आदिवासी क्षेत्र होते. झाडांची सावली नव्हतीच. डोंगरांचे भयानक चढउतार होते. मी इश्राम, देवा, शांती या सर्वांकडून मार्ग समजून घेतला. दिलेल्या अप्रतिम सेवेबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल त्या तिघांचे मनोमन आभार मानले आणि पाठ टेकली. उद्यापासून चालण्याचा मार्ग मला जितका कठीण वाटला होता त्यापेक्षा कैक पटीने भयानक असणार आहे याची मला कल्पनाच नव्हती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.